नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सरळ सेवेमध्ये हमखास पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी सांगणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्याकडे पोहोचेल। आणि चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्राचा आकार साधारणपणे टिंब आहे। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ए, त्रिकोणी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे अक्षवृत्तीय विस्तार टिंब आहेत। तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार टिंब आहे, याचे उत्तर सी आहे। 15,044 उत्तर ते 2206 उत्तर हे आहे। आणि प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहेत? तर याचे उत्तर आहे बी, छत्तीसगड राज्य आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राच्या सीमेला लागून किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर याचे उत्तर ए आहे। याचे उत्तर ए आहे, 1। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी कोणते? तर 5वाचे उत्तर आहे बी। आणि प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार खालीलपैकी कोणता? तर 6वाचे उत्तर आहे ए। प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबत टिंब क्रमांक लागतो। तर 7व्याचे उत्तर आहे सी, 3रा क्रमांक लागतो। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राने देशाच्या टिंब क्षेत्र व्यापले आहेत। तर 8व्याचे उत्तर आहे डी, 9.4 व्यापले आहेत। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्राने भारतीय उपखंडाचे टिंब क्षेत्र व्यापले आहेत। तर याचे उत्तर आहे 9व्याचे उत्तर आहे सी, 6.6। प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबत टिंब क्रमांक लागतं। तर 10वाचे बी आहे, 2रा क्रमांक लागतं। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताच्या टिंब लोकसंख्या महाराष्ट्रात राहते। तर 11व्याचे उत्तर आहे ए, 9.42%। आणि मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार टिंब आहेत। तर 12चे उत्तर आहे डी, 800 किलोमीटर आहेत। प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती किलोमीटर आहेत? तर 13व्याचे उत्तर सी आहे, 700 किलोमीटर आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्र राज्याला किती किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचे उत्तर 14व्याचे उत्तर ए आहे, 720 किलोमीटर समुद्रकिनारा लागला आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतात समुद्र किनाऱ्याबाबत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर 15व्याचे उत्तर आहे सी, 4था क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राच्या टिंब जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे। तर 16चे उत्तर आहे सी, 6 जिल्ह्यांना। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर 17व्याचे उत्तर ए आहे, रत्नागिरी जिल्हा। प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्र स्थापनेवेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर 18चे उत्तर आहे बी, 24 जिल्हे होते। प्रश्न क्रमांक 19 आहे,
महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर याचे उत्तर आहे डी 6 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर याचे उत्तर आहे सी, नाशिक विभागात येतो. प्रश्न क्रमांक 21 आहे, यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर 21चे उत्तर आहे ए, अमरावती विभागात येतो. आणि प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रात महसूल विभाग किती आहे? तर 22चे उत्तर सी आहे, 7. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग टिंब आहेत. तर 23चे उत्तर बी आहे, 5 आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग सर्वात मोठा आहे? तर याचे उत्तर डी आहे, विदर्भ.